नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता गिरिजा आपल्या सासूबाईंना म्हणजे वासंतीला म्हणत असते की आई, तुम्ही आता एकट्या नाही आहात. आपण दोघीजणी आहोत एकमेकींबरोबर. त्यामुळे आपण दोघीजणी मिळून नागेश्वर घोरपडेला पुरून उरायचं. त्यांना घाबरायची गरज नाही आता. तेव्हा इथे वासंती म्हणत असते, गिरिजा बरोबर बोलतेस तू. मी आहे तुझ्याबरोबर. घाबरून राहण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आपण देवकी आणि तिच्या मुलीला नक्की शोधून काढू आणि ज्यांचं जे आहे ते त्यांना नक्की परत करू. वासंती म्हणते की मी निदान सुखाने मरू तरी शकेन, नाहीतर मी सुखाने मरूसुद्धा शकणार नाही, असं वासंतीचं म्हणणं असतं. तेव्हा गिरिजा म्हणते, आई प्लीज असं नका बोलू. तोंडातून असे शब्द काढायचे नाही. माझी आई गेल्यानंतर कुणीतरी एवढ्या वर्षानंतर मला माझ्यावरती आईसारखं प्रेम करणारं मिळाले आणि तुम्हीसुद्धा जाण्याच्या गोष्टी करताय. असं करू नका. तेव्हा गिरिजा आपल्या इथे सासूबाईंना मिठी मारून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात इथे नागेश्वर घोरपडे दिलेल्या लोकेशनप्रमाणे बरोबर योग्य ठिकाणी पोचलेला असतो. गावकरी म्हणत असतात, नमस्कार नागेश्वर साहेब, नमस्कार. उद्या आपल्या इथे सप्ताह आहे, त्यासाठी तुम्हालासुद्धा पूजेला यायचं आहे असं त्यांना सांगण्यात आणलेलं असतं. त्यांना पूजेचं आमंत्रण दिलेलं असतं. नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, आम्ही नक्की येणार, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याचा आवाज ऐकल्यानंतर गिरिजा वासंती दोघ्याजणी खूप जास्त घाबरतात आणि दोघीजणीसुद्धा कुठेतरी लपून ठेवण्याचा मार्ग शोधतात. तेव्हा गिरिजा वासंतीचा हात पकडते आणि मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूला एका दाराच्या मागे दोघीजणी लपून बसतात. मंदिराचा जो गाभारा असतो त्याच्या दरवाजाच्या मागच्या बाजूला जी जागा असते, दोघीजणी तिथे लपून बसलेल्या असतात आणि नागेश्वर घोरपडे त्यांना शोधत शोधत बरोबर त्याच ठिकाणी आलेला असतो, पण तो बाहेरच्या बाजूला असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आपण इतकी काळजी घेतली तरी नागेश्वर घोरपडे इथे कसे काय पोचले? तेव्हा वासंती म्हणत असते, गिरिजा मी तुला म्हणाले होते ना, त्यांची साखळी खूप मोठी आहे. आपण इतकी काळजी घेऊनसुद्धा त्यांच्याबरोबर माहिती पोचली. आपण दोघीजणी इथे आहोत त्या. बघितलंस ना तू, आले की नाही ते इथे? तेव्हा प्रेक्षकांनो नागेश्वर म्हणत असतो की तुम्ही दोघीजणी कितीही लपून बसा, पण शेवटीला तुमचा मोबाईल तर वाजेलच ना. आणि तो आता इथे फोन करतो. गिरिजाचा मोबाईल आता वाजायला सुरुवात होते, पण नशीब तिचा फोन व्हायब्रेट होत असतो. तेव्हा वासंती घाबरलेली असते की मोबाईलचा आवाज आता इथे नागेश्वरला तर जाणार नाही ना. तेव्हा गिरिजा मोबाईल काढते आणि फोन कट करायला बघत असते, पण कट केला तर ती इथेच कुठेतरी आहे, नागेश्वरला संशय येईल. तेव्हा ती फोन कट होण्याची वाट बघत असते आणि फोन नंतर ती ठेवून देते. वासंती म्हणत असते की फोन उचलू नको. ती घाबरलेली असते, कारण आपलं काही खरं नाही असं तिला वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता वासंती म्हणत असते की आपण दोघीजणी काय करू शकणार आहोत. तेव्हा गिरिजा म्हणते की आपण दोघीजणी या सगळ्यांना पुरून उरू आई, तुम्ही नका काळजी करू. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गिरिजा तिला आधार देत असते आणि गिरिजा असं सुद्धा म्हणते की खरं तर आपल्याला आहे ना, रुद्रने साथ दिली पाहिजे. रुद्र जर आपल्या बाजूने झाले ना, तर नागेश्वर घोरपडेला हरवणं आपल्यासाठी सोपं होईल. तेव्हा वासंती म्हणते की जोपर्यंत इथे आता रुद्रच्या डोळ्यांवरती त्याच्या आबासाहेबांच्या प्रेमाची पट्टी आहे ना, तोपर्यंत रुद्रला काहीही लख्खपणे दिसणार नाही आहे. रुद्र आपल्यावरती विश्वास कधीच ठेवणार नाही. नागेश्वर घोरपडेची खरी बाजू ही आता रुद्रच्या समोर आली पाहिजे, तेव्हाच तो त्यांच्यावरती संशय घेईल आणि आपल्यावरती विश्वास ठेवेल. तेव्हा प्रेक्षकांनो नागेश्वर घोरपडे मंदिराच्या गाभाऱ्यात येणार. तेवढ्यात सुभानरावचा फोन आलेला असतो. सुभानराव म्हणत असतो की साहेब कुठे आहात तुम्ही? पोलिसांना टीप मिळाली आहे, आपल्या गोडाऊनवरती धाड टाकायला ते लोक येणार आहेत. तेव्हा सगळ्याच्या सगळा माल लंपास करावा लागेल. तो म्हणत असतो, मग अरे कसली वाट बघतोय सुभानराव, तुम्ही लवकर माल तिथून बाहेर काढा ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सुभानराव म्हणत असतो की साहेब अहो, पण महत्त्वाचा माल तुम्ही कुठे ठेवला आहे हे फक्त तुम्हालाच माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला गोडाऊनमध्ये यावं लागेल.
तेव्हा नागेश्वर म्हणतो की तो माल द्यायला मी येतो, पण बाकीचा माल लवकरात लवकर तिथून बाहेर काढायला सांगा. तेव्हा नागेश्वर घोरपडे गाभाऱ्यामध्ये जात असताना तो थांबतो. कारण का, तर त्याला आता गोडाऊनमध्ये जावं लागतं. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आणि वासंती दोघीजणी एकमेकींकडे बघतात आणि म्हणतात की वाचलो, नाहीतर आता आपलं काही खरं नव्हतं. तेव्हा वासंती गिरिजा दोघीजणी घरी आलेले असतात. नागेश्वर घोरपडे त्यांची वाटच बघत असतो. त्या आल्या आल्या लाईट आता चालू होतात आणि नागेश्वर म्हणत असतो, काय मग दोघीजणी सासू सुनांची जोडी कुठे गेली होती? माझी खिल्लार जोडी कुठे गेली होती? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो, काय झालं, माझ्याकडे असे काय बघताय? तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा सशाच्या शिकारीला जातात ना, तेव्हा सशाच्या चेहऱ्यावरती असा लाईटीचा फोकस मारलेला असतो आणि तेव्हा तो डोळे काढून फक्त त्या लाईटीच्या फोकसकडे बघत असतो, कारण त्याची शिकार होणार असते हे त्याला माहिती असतं. पण तरीसुद्धा त्याला कळत नाही. तो त्या लाईटीच्या उजेडाकडे एकटक बघत राहतो आणि तेव्हा त्याची शिकार केली जाते. तशी तुमच्या दोघींची अवस्था झाली. तुम्हीसुद्धा त्या घाबरलेल्या सशासारखेच माझ्याकडे बघताय. तेव्हा आता तोंडामध्ये इथे आता काय ठेवले तुम्ही, म्हणून तुम्ही तोंड उघडत नाही? सांगा ना, लवकरात लवकर बोला. तेव्हा नागेश्वर वासंतीवरती ओरडतो आणि म्हणतो, काय झालं, दात खिळी बसली की काय तुमची? सांगा ना, कुठे गेला होतात तुम्ही दोघेजणं? काय षडयंत्र रचताय माझ्या विरोधामध्ये, सांगा. तेव्हा तिथे उर्वशी येते आणि म्हणत असते, दादासाहेब, या दोघीजणी काही तुम्हाला सांगणार नाही त्या कुठे गेल्या होत्या, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की ह्या तुमच्या सुनेमुळे आहे ना, तुमच्या बायकोला खूपच जास्त पंख फुटलेले आहेत. या वासंतीला ते पंख आधी छाटले पाहिजे, तेव्हा दोघीजणी इथे रुळावरती येतील. दोघीजणी जे काही षडयंत्र रचतायत ना तुमच्या विरोधामध्ये, त्यासाठी त्या गप्प बसतील. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की ते तर होणारच आहे. लवकरात लवकर सांगा की तुम्ही दोघीजणी कुठे गेला होतात, त्याशिवाय तुमची सुटका नाही, कळलं? कुठे गेला होतात तुम्ही? तेव्हा गिरिजा म्हणत असते की आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो देवी आईची ओटी भरायला, कारण देवी आईची ओटी भरली आपल्या घराच्या आणि तुमच्या सुखासाठी. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, काय बोलताय हे तुम्ही, तुम्ही जे बोलताय ते खरं आहे का? तेव्हा रुद्र म्हणत असतो, हो आबासाहेब, गिरिजा आणि आईसाहेब जे काही बोलतायत ते सगळं खरं आहे. त्या मंदिरामध्येच गेल्या होत्या देवी आईची ओटी भरायला आणि तुमच्या सुखी आयुष्यासाठी सुद्धा प्रार्थना केली आहे त्यांनी. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की हो आबासाहेब, मी खरं बोलते आहे, म्हणजे मी एकटी गेले नव्हते, तर मी आणि आई आम्ही दोघीजणी गेलो होतो. आधी मी एकटीच गेले होते, नंतर मी आईंना फोन केला आणि त्यांनासुद्धा बोलावून घेतलं आणि मग रुद्रांनासुद्धा फोन केला आणि त्यांनासुद्धा बोलावून घेतलं. आम्ही दोघांनी मिळून इथे ओटी भरली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला आठवतं की तिने नक्की काय प्लॅन केला होता. तर गिरिजाने मंदिरामधून बाहेर आल्यानंतर ती इथे वासंतीला म्हणाली की नागेश्वर घोरपडेला संशय आला होता, म्हणूनच तो बरोबर या ठिकाणी आला. याचा अर्थ त्याला मिळालेली माहिती ही बरोबर होती की आपण दोघीजणी इथे आहोत. त्यांचं काम आलं म्हणून त्यांना जावं लागलं, पण घरी गेल्यानंतर ते आपल्याला प्रश्न विचारणार हे मात्र नक्की. त्यामुळे आपल्याला नागेश्वर घोरपडे यांच्यासारखाच आता विचार करावा लागेल, त्यांची प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा गिरिजा म्हणत असते की मी तोच विचार करते की आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की नागेश्वर घोरपडेला आपण जे काही सांगू ते खरं वाटेल. तेव्हा गिरिजा म्हणते की आई, आपल्याला आता या सगळ्यामध्ये एकच व्यक्ती मदत करू शकते आणि ती म्हणजे रुद्र. नागेश्वर आपल्या कुठल्याही बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही, पण रुद्र जे काही बोलतील ना त्याच्यावरती ते नक्की विश्वास ठेवतील. तेव्हा गिरिजा रुद्रला फोन करते आणि म्हणत असते की रुद्र, तुम्ही कामात आहात ना? नाही, मला माहिती आहे तुम्ही कामात आहात, पण कसं आहे ना, मी आता मंदिरामध्ये आले होते, तर गुरुजींनी सांगितलं की जर देवी आईची ओटी भरली ना दोघांनी मिळून, म्हणजे तुम्ही आणि मी दोघांनी मिळून, तर घरामध्ये सुख समाधान येईल म्हणून आणि सगळं काही चांगलं होईल, असं इथे गुरुजी म्हणाले. तुम्हाला जर वेळ असेल तर प्लीज तुम्ही येता का? आपण दोघेजणं मिळून देवी आईची ओटी भरू. तेव्हा इथे रुद्र यायला तयार होतो. तेव्हा इथे वासंतीसुद्धा खुश होते. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो की मला गिरिजा यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की ओटी भरण्यासाठी दोघांनीसुद्धा यावं लागणार आहे म्हणून मग मी सुद्धा आलो. आम्ही दोघांनी देवी आईची ओटी भरली
आपल्या घरातल्या सर्व लोकांसाठी, त्यांच्या सुखी समाधानासाठी इथे प्रार्थना केली. तेव्हा वासंती म्हणते, हो ना, गिरिजानेच ही सगळी प्रार्थना केलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणत असतो, नाही ते सगळं ठीक आहे, पण आबासाहेब तुम्ही त्यांना असे का जाब विचारत होता? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा इथे आता नागेश्वर घोरपडे म्हणतो, हो हो सगळं काही ठीक आहे. आम्ही असंच विचारत होतो की अचानकपणे दोघीजणी कुठे गेल्या होत्या. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो की आबासाहेबांना काय झालं, ते असे का निघून गेले? तेव्हा वासंती म्हणते, असू दे रुद्र, त्यांना आमची काळजी वाटली असेल ना म्हणून, बाकी काही नाही. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, आई चला आपण दोघीजणी देवीआईकडे साकडं घालूया. दोघीजणी येतात, देवीआईजवळ हात जोडून उभ्या असतात. गिरिजा म्हणत असते की देवीआई मी तुला साकडं घालते. देवकी आणि तिची मुलगी जिथे कुठे असेल ना त्यांना आम्ही शोधून काढूच. तेव्हा वासंतीसुद्धा तेच म्हणते की त्या दोघीजणी परत आल्या ना देवा, तर मी स्वतः त्यांचं जे आहे ना ते त्यांना परत करून टाकेन. त्यांना परत मिळवून देण्यासाठी मी निदान प्रयत्न तरी करेन. ही संपत्ती, हा पैसा अडका हे सगळं त्यांचं आहे, तो कारखानासुद्धा त्यांचाच आहे, देवकीचाच आहे आणि तिच्या मुलीचा. तेव्हा प्रेक्षकांनो, दोघीजणी देवीजवळ साकडं घालतात. तेव्हा गिरिजा आलेली असते प्रभास काकांना भेटायला. ती म्हणत असते, प्रभास काका तुम्हाला माहिती आहे, अहो देवकी आणि तिच्या मुलीबद्दल मला कळले. तुम्ही ज्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करताय ना, तिची आई पण जिवंत आहे, देवकी जिवंत आहे. तुम्हाला माहिती आहे प्रभास काका, देवकी जिवंत आहे आणि तिच्या मुलीला शोधण्यासाठी सुद्धा ती आली आहे. पण आता तिची मुलगी नक्की कोण आहे हे फक्त तुम्हाला माहिती आहे. मग जर तुम्हाला माहिती आहे तर प्लीज सांगा ना, कोण आहे त्यांची मुलगी, आपण शोधून काढू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रभास काकांजवळ ती गप्पा मारत असते. ती म्हणत असते, प्रभास काका प्लीज तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा ना. तेव्हा इथे आता प्रभासने सगळं बोलणं ऐकलेलं असतं की देवकी जिवंत आहे आणि मग तिची आता छकुली कोण आहे, तर प्रभासला माहिती असतं की या सगळ्या संपत्तीची वारीस तूच आहेस बाळा, गिरिजा तूच छकुली आहेस. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते, काका त्या मुलीला शोधण्यामध्ये मला तुमच्या मदतीची गरज लागणार आहे हो, पण मग तुम्ही जर बराच नाही झाला तर माझी मदत कोण करणार? तेव्हा गिरिजा म्हणते, बरं ठीक आहे, आता मी निघते हां. तेव्हा गिरिजा जात असताना प्रभास काका उठून उभे राहतात आणि म्हणतात की ह्या पोरीला लवकरात लवकर सत्य सांगायला हवं की ती छकुली तूच आहेस आणि तूच या प्रॉपर्टीची मालकीण आहेस, या घराची मालकीण आहेस. तेव्हा इथे नागेश्वर येतो आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं इथे, काय करताय तुम्ही या प्रभासच्या रूमच्या बाहेर? कोमात असणाऱ्या माणसाला भेटायला का आलात? तेव्हा गिरिजा म्हणते, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आले होते, त्यांच्याबरोबर बोलायला आले होते. तेव्हा नागेश्वर म्हणतो, अच्छा, कोमात असलेल्या माणसाबरोबर तू इथे गप्पा मारायला आली आहेस सिरियसली, आणि मी तुझ्या बोलण्यावरती लगेच विश्वास ठेवेन असं वाटतं तुला? तेव्हा गिरिजा म्हणते, हे बघा मी फक्त इथे त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला आले होते, बाकी काही नाही. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, तुम्ही उगा चुकीचा अर्थ काढू नका, कळलं ना तुम्हाला? तेव्हा नागेश्वर म्हणतो, सुनबाई तुम्ही नेहमी माझ्यावरती आरोपच करणार आहात का? तेव्हा गिरिजा म्हणते, हे बघा मी तुमच्यावरती आरोप करत नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, काय झालं गिरिजा, तुम्हाला अजूनही आबासाहेबांवरती विश्वास नाही आहे का? म्हणजे तुम्ही नेहमीच आता त्यांच्यावरती संशय घेणार? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की बघताय ना चिरंजीव, बघताय ना, आम्हाला हे अजिबात सहन होणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर घोरपडे मुद्दामून हे सगळं बोलत असतो, जेणेकरून त्याला आता गिरिजाला रुद्राच्या नजरेतून उतरवायचं आहे. पण इथे रुद्राचं गिरिजावरती इतकं प्रेम आहे की ती त्याच्या नजरेतून काही उतरत नाही आहे. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, आबासाहेब काय झालं? गिरिजा जर काही तुम्हाला चुकून बोलले असतील तर मी माफी मागतो. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही रुद्र प्लीज तुम्ही माफी मागू नका, मी खरंच सांगते मी काही बोललेली नाही आहे, उलट त्यांनाच माझ्यासोबत बोलायचं होतं. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, हे बघ बाळा, मला माहिती आहे तुला माझा राग येतो, तुला काही गोष्टी पटत नाही कारण तुझा गैरसमज झाला आहे, पण खरंच तू माझ्याबरोबर इतकी पण वाईट वागू नकोस की मी खूप मोठा गुन्हेगार आहे असं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा आपल्या मनात म्हणत असते की अच्छा, म्हणजे रुद्रला बघितल्यानंतर त्यांच्या नजरेत मला पाडण्यासाठी हा माणूस आता इथे खोटं बोलत आहे आणि काय हवं नको ते घेत आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते की चला आता या माणसाला त्याच्या भाषेमध्ये उत्तर देण्याची वेळ आलेली आहे, त्याशिवाय हा स्वस्थ बसणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे गिरिजा आणि रुद्र एकमेकांजवळ बोलत असतात.
रुद्र म्हणत असतो, गिरिजा, लग्न झाल्यापासून आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे, पण आपण दोघेजण फ्रेंड्स होऊ शकतो का? तेव्हा गिरिजा म्हणते की आपण बेस्ट फ्रेंड होऊ शकतो आणि दोघेजण एकमेकांना शेक हँड करतात. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा इथे आता आश्रमामध्ये आलेली असते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा, तुम्हाला माहिती आहे, जंगलामध्ये तुम्हाला त्या मावशी भेटल्या होत्या, ज्यांना तुम्ही मावशी मावशी म्हणून हाका मारत होता. काही दिवसांपूर्वी त्या मावशी मलासुद्धा सापडल्या. मी त्यांना घेऊन आपल्या आश्रमामध्ये आलो आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, खरंच? तेव्हा रुद्र म्हणतो, चला माझ्याबरोबर, मी तुमची ओळख त्यांच्याबरोबर करून देतो. तेव्हा इथे रुद्र गिरिजाला घेऊन आतमध्ये येतो, पण त्या ठिकाणी आता ती बाई नसते. ती आता लपून छपून गिरिजाला बघत असते, पण ती गिरिजा समोर यायलाच घाबरत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ती आता लपून छपून गिरिजाला देवकी बघत असते. तर इथे वासंती निरोप घेऊन आलेली असते गिरिजासाठी, की तू बोलतेस ते सगळं बरोबर आहे, मी तुझ्या पाठीशी उभी आहे, मी तुला मदत करायला तयार आहे, असं वासंती बोलत असते. ते पत्रांमध्ये लिहून ती ते पत्र घेऊन जात असते आपल्या गिरिजाकडे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ती चिठ्ठी वाचली जाते. तुझा गैरसमज झालेला नाही आहे गिरिजा, तू बरोबर आहेस गिरिजा, मी तुझ्या बरोबर आहे, असं सगळं काही ते चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की हे सगळं काय आहे, सांगा ना, हे सगळं काय आहे? कुणाला तुम्ही आमच्याबद्दल माहिती देणार आहात? तुमची हिंमत कशी झाली आमच्या विरोधात जायची? नागेश्वर घोरपडे इथे वासंतीचा गळा दाबत असतो. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, तिथे रुद्र येतो आणि म्हणत असतो, आबासाहेब, तुमची हिंमत कशी झाली आमच्या आईसाहेबांवरती हात उगारायची? थांबा आबासाहेब, असं रुद्र म्हणतो. तेव्हा रुद्रने आपल्याला अशा अवस्थेमध्ये बघितलं, वासंतीला मारत असताना. गिरिजा माझ्याबद्दल काय विचार करते मला माहिती आहे, पण आता रुद्र माझ्याबद्दल काय विचार करेल हे मला कळत नाही आहे. आता असं टेन्शन नागेश्वर घोरपडे याला आलेलं असतं.